नमस्कार, मी सुवर्णा. आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. पहा, न्यू स्लीव्ज बनवलेले आहेत. खूपच याचा ट्रेंड चालू आहे सध्या आणि ऑर्गन्झा साडी आहे, खूप सुंदर झालेल्या आहेत. आणि बॅकनेक डिझाईन आजचा व्हिडिओ आहे. बॅकनेक डिझाईनचा स्लीव्जचाही व्हिडिओ अपलोड करणार आहे लवकरच. पहा, गोल गळा दिलेला आहे. जो कपड्यावर आहे तो गोल गळा दिला आहे. पण आपल्याला बोटनेक बनवणार आहोत आणि कशी डिझाईन एकदम परफेक्ट डिझाईन कशी घ्यायची हेही पाहणार आहोत. पहा, खूप सुंदर असे ब्लाऊज होणार आहे. चला तर आपण वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. का मी थोडं डार्क कपड्यावर करून दाखवते टाकून. पहा, गोल गळा आहे आणि खालच्या साईडलाही पट्टी आहे आणि स्लीव्जलाही जी डिझाईनची पट्टी आलेली आहे स्लीव्जलाही. चला आपण त्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते पाहूया. जर आवडला तुम्हाला तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, बॅक साईड जे आहे ते कट करून घेतलेली आहे. पहा, त्याची मापे दाखवते. जे स्क्रीनवर मापे पण दिलेले आहेत. तर याची उंची आहे 15 इंच. मला ब्लाऊज करायचे आहे 13.5 इंचाचे तयार, तर मी 1.5 इंचाने एक्स्ट्रा घेतलेले आहे. आणि छातीचे माप आहे 8 इंच आणि त्याच्यात पण मी 2 इंचांनी किंवा 1.5 इंचाने तुम्ही तुमच्या याच्यानुसार मार्जिननुसार तुम्ही ठेवू शकता शिलाई मार्जिन. आणि गळा रुंदी घेतलेली आहे 3.5 इंचाची आणि खालच्या साईडला 11 इंच उंची घेऊन गळा उंची चौकोनी बॉक्स आखून घेतला. आता गळावरचा जे बोटनेक करायचं आहे आपल्याला, बोटनेकसाठी मी 3 इंचाची गळा उंची घेऊन गोल आकार देऊन घेतलेला आहे. जो चौकोन आखला होता त्याला गोल आकार दिला आणि आता गोल आकारापासून 2 इंचावर एक निशाणी केली आणि जसं मी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे आकार आखून घेतला. जसे आखले आहे तसे कट करून घेतले. बॅक साईडची डिझाईन आणि अस्तर कट करून घेतलेले आहे. आपली जी डिझाईन आहे ती कट करून झाली. खूप सुंदर डिझाईन तयार होते. मी गोल गळ्यापासून डिझाईन बनवली ही लक्षात येणार नाही. आपली जी अस्तर आहे ते कट करून झाले. आता मेन फॅब्रिक आपण कट करून घेऊया. मेन फॅब्रिक मी कट करून घेतले. अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि जॉईन करून घ्यायचे. दोन्ही पार्ट मी असे व्यवस्थित ठेवले आणि आता आपण त्याला जॉईन करून घेऊया. खालच्या साईडने आधी एक टिप मारून घेतली आणि चारी भाग परत व्यवस्थित एका हाताच्या सहाय्याने असे व्यवस्थित करत आपल्याला पूर्ण जॉईन करायचे. आपले दोन्ही पार्ट जे आहेत ते जॉईन करून झालेले आहेत, अस्तर आणि मेन फॅब्रिक. आता आपल्याला पायपिंग लावायची आहे. तर ही पायपिंग जी आहे ते मी रेडीमेड पायपिंगचा वापर केलेला नाही आहे. हीच पायपिंग जी आहे ते घरी बनवलेली आहे, तयार केलेली आहे. तर तुम्ही अशी पायपिंग जर तुम्हाला शिकायची असेल तर नक्कीच मला एक कमेंट करा, म्हणजे मी त्याचा व्हिडिओ अपलोड करेन. पहा, अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची. तुम्हाला एकदम वेगवेगळ्या कलरच्या डिझाईनमध्येही तुम्ही बनवू शकता. मॅचिंग तुमच्या ब्लाऊजच्या मॅचिंगनुसारही तुम्ही घरी पायपिंग बनवू शकता. हे पहा, अशी व्यवस्थित ठेवून घेतली आणि टिप मारून घेतली. तुम्ही याला सिंगल फूटचाही वापर करूनही तुम्ही ही पायपिंग लावू शकता, पण मी डबल फूटचाच वापर केलेला आहे. पूर्ण टिप मारून झालेली आहे. एक्स्ट्राची पट्टी कट केली. त्याला छोटे छोटे कट्स मारून घेतले तरी चालते, पण मी दोन्ही पद्धती दाखवत आहे तुम्हाला. पहा, अशा पद्धतीने एक परत डबल दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप मारून झालेली आहे. आता याला छोटे छोटे कट्स द्यायचे. आधीही देऊ शकता आणि नंतरही देऊ शकता. मी दोन्ही पद्धती दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. असे छोटे छोटे कट्स मारून घेतले आणि एका साईडला थोडीशी अशी पट्टी व्यवस्थित दुमडून घेऊन पूर्ण टिप मारून घ्यायची, जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे. माझी पूर्ण टिप मारून झालेली आहे. हे टिप मारल्यानंतर आपल्याला परत एक दाबटीप द्यायची आहे. आपली टिप मारून झालेली आहे. आता आपला एक पार्ट तयार झाला. आता आपण याचा दुसरा पार्ट तयार करूया. त्यासाठी मी अस्तर जोडून घेतलेले आहे. आता गळ्याचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा. एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घेतले. तर ह्यालाही आपल्याला त्याच पायपिंगचा वापर करायचा आहे.
एक्स्ट्राचे कापड कट करून झाल्यानंतर आपण जशी सुरुवातीला मी दाखवली पायपिंग कशी लावायची त्याच पद्धतीने पूर्ण गळ्याला आणि खालच्या गोल राऊंडला पायपिंग लावून घेणार आहे. अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि पूर्ण गोलाकार भागावर टिप मारून घ्यायची. तो पायपिंग लावून झाल्यानंतर छोटे छोटे कट्स मारले आणि याच्यावर आता एक दाब टिप द्यायची. पूर्ण एका साईडला पायपिंग लावून झाली. दुसऱ्याही साईडला जो गोलाकार आहे खालचा त्या साईडलाही मी पूर्ण लावून घेतली. तर एक्स्ट्राची पट्टी कट करून घेऊया. आता ह्यालाही छोटे छोटे कट्स मारायचे म्हणजे गोलाकार भागाला जी पायपिंग लावलेली आहे ती व्यवस्थित पसरल्या जाते. हिची पट्टी अशी व्यवस्थित आतल्या साईडला दुमडून घेऊन एक्स्ट्राची पट्टी कट करून टाकायची. आधी टिप मारून घेऊन एक्स्ट्राची आतली पट्टी कट करून टाका किंवा हात तुरपाई करून घ्या, काहीही चालते. पण मी तुरपाई करणार आहे. पायपिंग लावून झालेली आहे. आता आपण हा दुसरा पार्ट जो तयार केलेला आहे तो जॉईन करूया. व्यवस्थित ठेवून घ्यायचा. एक टाचणी लावून घ्यायची म्हणजे जी डिझाईन किंवा फिनिशिंग जी आहे आपली ती एकदम व्यवस्थित येईल. पहा खूप सुंदर आणि एकदम व्यवस्थित अशी डिझाईन दिसते. तुम्हाला लक्षातही येणार नाही की ही डिझाईन ब्लाऊजची कशी होती, तुम्ही कशी तयार केलेली आहे. एक टाचणी लावून घेतली. आता आपण जॉईन करून घेऊया. जॉईन करताना जी सुरुवात आहे तिथेही लॉक करायचे आणि आपला जो डिझाईनचा भाग येतो तिथेही लॉक करून घ्यायचे म्हणजे आपल्या अंगात ब्लाऊज घातल्यानंतर थोडेही आपले उकलल्या जाणार नाही, एकदम व्यवस्थित राहते. व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे. एकदा चेकही करून घेऊ शकता तुम्ही जॉईन करायच्या आधी. असे लॉक करून घ्यायचे आणि वरच्याही साईडला असे व्यवस्थित लॉक करून घ्यायचे. एक्स्ट्राचे जे वरच्या साईडला आलेले तेही कट करून घ्यायचे आपल्याला. आणि आपण जे डिझाईन बनवण्यासाठी आपण एक्स्ट्रा अर्धा इंचाचे कापड एक्स्ट्रा घेतलेले असते म्हणजे 1.5 इंच उंची वाढवलेली आहे ब्लाऊजची. 1 इंचाने आपली प्रत्येक ब्लाऊजची 1 इंचाने उंची वाढवतात. आपण ह्याला 1.5 इंचाने उंची वाढवली होती. त्याच्यामुळे जी जॉईन केल्यानंतर जे थोडेफार खालीवरी होते तर ते कट करून घेतले. आता पाठीचा मधोमध कट करून घेतलेला आहे. आपल्याला ह्याला बॅक साईड तर डिझाईनची बॅक साईड तर हुक करायचे आहेत, पण आपल्याला हे हुक न वापरण्यासाठी फक्त दिसण्यासाठी बॅक साईड करायची आणि जे लावायचे आहेत ब्लाऊजला ते पुढच्या साईडला फ्रंट साईडलाच हुक करायचे आहेत. पहा मी ह्यालाही पायपिंग लावून घेतली. पूर्ण आतल्या साईडला जशी पूर्ण डिझाईनला जशी पायपिंग लावली त्याच पद्धतीने मी लावून घेणार आहे. वरच्या साईडला लॉक केले, टिप मारून घेतली, एक्स्ट्राची पट्टी कट केली. आता आपण याच्यावर व्यवस्थित एकावर एक ठेवून घेण्याआधी आपल्याला ह्यालाही जी हुकलूक पट्टी जी असते त्या पद्धतीने आपण एक पट्टी लावून घेतली. आता ही पट्टी वाढती लावायची आहे आपल्याला, त्याच्यामुळे अर्ध्या इंचाची किंवा 1 इंचाची पट्टी आली तरी चालते. मी अर्ध्या इंचाची पट्टी केली आणि त्याच्यावर एक टिप मारून घेतली. आपली हुकलूक पट्टी तयार झालेली आहे. आपण आता ह्याच्यावर एकावर एक ठेवून घ्यायची असे व्यवस्थित आणि परत एक टिप मारून घ्यायची. म्हणजे ब्लाऊज दिसायला तर आपल्याला हे बॅक साईड दिसते, पण आपल्याला वापर करताना आपल्याला फ्रंट साईडलाच हुक आहेत. हे दोन्ही पार्ट एकमेकाला ठेवून जॉईन करून घेतले. आता याला आपल्याला पाठीची पट्टी लावून घ्यायची आहे. पाठीची पट्टी लावण्यासाठी पट्टी तयार करून घेतलेली आहे. एका साईडने टिप मारून घेऊन पूर्ण अखंड पट्टी कट केली. आता ही जी मी प्लेट व्हिडिओ दिसत आहे मी प्लेट टाकलेली ती कशासाठी आहे, जर तुम्हाला शंका असेल तर मला नक्कीच कमेंट करा, म्हणजे मी त्याचे उत्तर देईन. पट्टी जोडून झाली, एक दाब टिप मारून घेतली. आता पूर्ण पट्टी आतल्या साईडला मुडपून घेऊन एका मोठ्या नंबरने टिप मारून घेणार आहे, कारण आपल्याला याला तुरपाई करायची आहे. एका पूर्ण आतल्या साईडला दुमडून टिप मारून घेतली. हा डिझाईन कशी झालेली आहे तयार. आपण आता ह्याला शो बटन लावून घेऊया. तर शो बटन मी घरीच तयार केलेले छोटे बटन घेतलेले आहेत. आपले शर्टचे जुन्या शर्टचेही बटन वापरले तरी चालते.
आपण ते जुन्या शर्टचे बटन जे आहे ते टाकून न देता असाही वापर करू शकता. हे पहा बटन ठेवून एक सिल्वर कलरची चौकोनी पट्टी काढलेली आहे छोटी आणि त्याचे बटन तयार केले. ह्याच पद्धतीने मी 3 बटन तयार करून घेतले. पहा 3 बटन आपण अशा ह्या पद्धतीने लावून घ्यायचे आहे. चला तर मग डिझाईन कशी वाटली, कस्टमरला तर खूप आवडली. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.